संशयास्पद शिक्षण मंत्र्यावर आम्ही पूर्णपणे अंगुली निर्देश करू शकतो। शिक्षण मंत्री याच्यात सहभागी आहे। शिक्षण मंत्र्यांनी टीईटीच्या माझ्या माहितीप्रमाणे धर्मेंद्रजीचा राजीनामा येतोय, तसाच दादा भुसेंनी सुद्धा या परीक्षेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला। या राज्य सरकारला साधे टीईटीचे पेपर सुद्धा सांभाळता येत नाही। 6 लाख शिक्षकांची ही परीक्षा आहे टीईटीची, हिचा साधा पेपर सांभाळता येत नाही। भिवंडीमध्ये कोट्यावधी रुपयाचा व्यवहार करून हे पेपर विकल्याचे आणि याच्यामध्ये शिक्षण मंत्र्याचा काही लोकांचा हात असल्याचे पुरावे समोर येत आहेत। नीटची परीक्षा नीट झाली नाही, नीटचं सुद्धा केंद्रस्थान पेपर फोडीचं हे महाराष्ट्र होतं। बरेच जण म्हटले महाराष्ट्राला का टार्गेट केलं जातं, परंतु टीईटीचा पेपर फुटल्यानंतर हे स्पष्ट झालं की महाराष्ट्रात तर पेपर फोडण्याचे धंदे मोठ्या प्रमाणावर होत आहेत। कारण सरकारच असं आहे की मला असं वाटतं खासदार फोडण्याबरोबर पेपर फोडण्यामध्ये सुद्धा पुढाकार घेत आहे। हे बा संशयास्पद शिक्षण मंत्र्यावर आम्ही पूर्णपणे अंगुली निर्देश करू शकतो। शिक्षण मंत्री याच्यात सहभागी आहे। शिक्षण मंत्र्यांनी टीईटीच्या माझ्या माहितीप्रमाणे धर्मेंद्रजीचा राजीनामा येतोय, तसाच दादा भुसेंनी सुद्धा या परीक्षेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे। हो बरोबर आहे ना। हे बा जे मंत्री आहेत शिक्षण मंत्री हे मालेगावचे आहेत। याच्यात काही पुरावे ऑफ द रेकॉर्ड येत आहेत समोर की शिक्षण मंत्र्याचे जवळच्या लोकांचा पेपर फोडण्यामध्ये सहभाग आहे। आज उद्या आम्ही यांचे नाव सुद्धा बाहेर काढू।